जालना जिले के भोरगदन तालुका के अनवा गांव में महाशिवरात्रि के दिन एक गरीब किसान कैलाश बोराडे को लोहे की रॉड से अमानवीय तरीके से पीटने का मामला सामने आया। इस घटना के बाद ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने पीड़ित परिवार से मुलाकात कर न्याय दिलाने का आश्वासन दिया और सरकार व पुलिस प्रशासन से आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। जालना जिले के भोरगदन तालुका के अनवा गांव में महाशिवरात्रि के दिन दिल दहला देने वाली घटना घटी। गांव के ही एक धनी व्यक्ति सोनिया दौड़ और उसके भाई नवनाथ दौड़ ने मिलकर एक गरीब किसान कैलाश गोविंदा बोराडे को लोहे की गर्म रॉड से जलाया और बुरी तरह पीट कर जान से मारने की कोशिश की। इस घटना की जानकारी पूरे राज्य में तेजी से फैल गई, जिससे सामाजिक संगठनों और ओबीसी नेता में रोष है। इस पृष्ठभूमि में ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने आज घटनास्थल पर जाकर पीड़ित परिवार से मुलाकात की और उन्हें न्याय दिलाने का आश्वासन दिया। उन्होंने सरकार और पुलिस प्रशासन को चेतावनी दी, आरोपी सोनिया दौड़ और नवनाथ दौड़ के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। मार आणलं काही गुन्हानी काही नाही, मा पोराला मारलं आणि त्यानं चटके दिले आणि माणसं चटके पाव वाटत नाही। आणि पुन्हा आता जीवितो की आम्ही वावरात राहतो, त्यानं आम्हाला येऊन पुन्हा मारा ठोका ते सोन्याना नवनाथ दोडाच्या भावाना ते गजूच होती त्याशी ते सोयरे राहिले तिथे शरीर चौकून होते, त्यानं एकानं बी धरलं नाही, कारण काहीच नाही। त्यानं साखी दारू पाजली, माझ्या एकाला चटके दिले। आता इट राहायची सुद्धा भीती वाटते। मला एक चढपूर आला तिकडी नाही ना, 1 महिना अगोदर ती तिकडी झाली ते रोडवर त्यानं ते पाईपलाईन आणली ना, तर माझ्या पोरानं म्हणलं की सडकातून बसून घेतो रे, एका कोपऱ्याला घे तुम्ही, तर बापाची का म्हणे सडक, याला बुलडोझरनं गड्ड कारण गाडून टाका म्हणे। सोन्या म्हणे नवनाथचा भाऊ। मग पोरग गपचिप चालले आलं की त्याच्या कुठे नांदी लागा, पैशावाला आहे तो। आम्ही आज कैलास बोराडे जे महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय निर्दयीपणे ज्या गावगुंडांनी भागवत उर्फ सोन्या दौड या व्यक्तीनं जे अगदी गावात पैशावाला आणि धनदांडगा असल्यामुळं त्याचा भाऊ नवनाथ दौड कुठे राजकीय वरद असणारं हे कुटुंब आजपर्यंत या गावात अनेक लोकांना त्यांनी अन्याय करण्याचं काम, अत्याचार करण्याचं काम केलं। परंतु खरं तर कुठेतरी अन्यायाची सीमा असती, ती सीमा त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास भाऊ बोराडे यांच्यासोबत ओलांडली। अगदी आपल्या गजानी रॉडनी, लोखंडी रॉडनी गरम करून ते अगदी चटके देण्याचं काम केलं। आणि खरं तर कैलास भाऊ बोराडे यांची अशी काय चूक होती, जो माणूस अत्यंत स्वतःच्या कुटुंबाला जगण्यासाठी शेतात धडपड करणारा कैलास बोराडे, अगदी तुम्ही बघू शकता त्यांचे आई वडील पत्नी इथं सोबत आहेत, अगदी त्यांच्या घराला अगदी म्हणजे पत्राचं शेड अशा घरात राहणारं कुटुंब यांच्यासोबत काय अन्याय करणार आहे, म्हणजे त्यांना त्यांची शिक्षा देण्याचं काम यांनी केलं। खरं तर हे कुठेतरी गुंडगिरी करून गोरगरीब समाजाला दडपणाखाली ठेवण्याचा हा प्रकार आहे। आणि कुठेतरी म्हणजे मनुवादी जुन्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान येण्याच्या अगोदर ज्या शिक्षा दिल्या जायच्या, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना जी शिक्षा दिली होती, म्हणजे गजांच्या रॉडनी चटके देणं, डोळे काढणं, असा कुठेतरी प्रकार होता, ज्यामध्ये कैलास भाऊला कुठेतरी त्यांच्या म्हणजे गुप्तांगात रॉड घालण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला होता। परंतु तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मला राग येतोय, कारण तिथं असणाऱ्यांनी कोणी सुद्धा धरलं नाही। खरं तर ज्या सोन्या दौड याच्यासह जेवढे साथीदार असतील कैलास भाऊ यांना पकडून डाग देणारे, या सर्वांना अटक झाली पाहिजे। आणि त्यांचा म्होरक्या, त्यांचा आका कोण आहे, नवनाथ दौड हा पैशानं आणि धनदांडगा असून गुंडगिरी करणारा, या भागातील सर्वांना दबाव टाकून आपल्या आवाजाच्या खाली ठेवणारा नवनाथ दौडला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी। येणाऱ्या काळात त्यांना जर 2 ते 3 दिवसात जर अटक नाही झाली नवनाथ दौडला, तर आम्ही हे पूर्ण महाराष्ट्र राज्य पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही। कैलास बोराडे, अनवा तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील आमचा हा गरीब शेतकरी कुटुंबातला धनगर समाजाचा मुलगा, याला अत्यंत अमानुषपणे मारहाण झाली। संतापजनक म्हणजे राज्यातून गेल्या 3-4 दिवसापासून हजारो बांधवांचे फोन येतात की ही घटना काय घडली, कशी झाली, म्हणजे संतापजनक घटना आहे। आज आम्ही SP साहेबांना भेटलो, तपासाची दिशा काय, पुढील आरोपींना अटक करा या संदर्भात चर्चा केली। जर लवकरात लवकर पुढील आरोपींना अटक करून याचे सगळे लोक जे याच्यात सामील आहे सगळे जर अटक केले नाही, तर 10 तारखेला एक मोठा मोर्चा जालन्यात काढू, असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। आणि आता आम्ही अनवा या गावी या कैलास बोराडेच्या पीडित कुटुंबाला भेटायला या ठिकाणी आलो। इथं येण्याचा उद्देश की या कुटुंबाला धीर देण्यासाठी,
आज या लोकांच्या मनामध्ये दहशत आहे, भीती आहे की उद्या आम्हाला इथं राहायचं. हे लोक जर अशा पद्धतीनं जी जनावराला सुद्धा आपण अशा पद्धतीनं चटका देऊ शकत नाही, एका माणसाला तुम्ही जिवंत माणसाला इतके चटके देतात, तर हे मारून टाकायला कमी करणार नाहीत, ही भीती आहे. या आमच्या सगळ्या आईच्या, आमच्या काकांच्या, या सगळ्या भावांच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी, यांना धीर देण्यासाठी आणि या ज्या बदमाश प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी हे केलं, यांना इशारा देण्यासाठी की आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत. या कुटुंबाला तुम्ही एकटं समजू नका. आता जर या कुटुंबाकडे तुम्ही वाकड्या नजरेनं पाहायचा जरी विचार केला तर तुमच्या समोर आम्ही उभे राहणार आहेत. या राज्यातली तमाम जनता की ज्यांना ज्यांना ही गोष्ट मनाला खटकली, वाईट वाटली, हे सगळे लोक या पीडित कुटुंबाच्या सोबत आहेत.